मित्रांनो नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा मित्रांनो, काल रात्री ज्यांनी तलाठी परीक्षा दिलेली आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. म्हणजेच काय, नॉर्मलायझेशन नंतरचा स्कोर आलेला आहे मित्रांनो. बघा कालचं 5 तारखेचं बघा काय सांगितलंय. बघा, महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती गुणवत्ता यादी काय सांगितलंय बघा. आज दिनांक 5/1/2024 रोजी उमेदवारांना प्राप्त गुणांवर सामान्यीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. म्हणजे काय, नॉर्मलायझेशन झालेलं आहे मित्रांनो. आणि पुढे काय सांगितलंय, त्यानुसार जिल्हानिहाय गुणवत्ता यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. तथापि सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे पेसा अंतर्गत मित्रांनो, जे पेसा अंतर्गत किती 13 जिल्ह्यांचं जे आहे मित्रांनो, पेसा अंतर्गत त्यांची जी यादी आहे ती मित्रांनो थोडी लेट होणार आहे. काय, त्यांचा जो कोर्टाचा जो निर्णय आहे तर त्याच्यानंतर मित्रांनो जे पेसा अंतर्गत जे 13 जिल्हे येतात बघा. कोणते जिल्हे येतात बघा, नाशिक, पुणे, अहमदनगर, जळगाव, ठाणे, पालघर, यवतमाळ, अमरावती, नंदुरबार, गडचिरोली, चंद्रपूर, धुळे आणि नांदेड या जिल्ह्यांचा मित्रांनो थोडा वेळ लागेल. जो कोर्टाचा जो निर्णय आहे त्याच्यानंतर या जिल्ह्यांचा कट ऑफ वगैरे याला थोडा वेळ लागेल. तर मित्रांनो बघा, आता नॉर्मलायझेशन नंतर बऱ्याच मुलांचे मला मेसेज आले. आता एक हिंगोली जिल्ह्यामधून एका विद्यार्थ्याने फॉर्म भरल्यानंतर त्याचा 202 स्कोर आलाय. किती? 202. सर, पेपर 200 मार्कांचा होता आणि स्कोर किती आलाय? एकूण पेपर होता 200 मार्कांचा आणि त्याला मार्क पडले 202 पॉइंट काहीतरी. सर, मग हे कसं शक्य झालं? तर मित्रांनो बघा, नॉर्मलायझेशन नुसार हा जो स्कोर आहे, जर तुम्ही कधी बघितलं असेल, एसएससी एक्झाम असेल, रेल्वे एक्झाम असेल किंवा बँकिंग या एक्झाम मध्ये मित्रांनो नॉर्मलायझेशन होतं. आता नॉर्मलायझेशन हे खरं फॉर्म्युल्यानुसार होतं. मग मी एक याच्यावरती व्हिडिओ घेतला होता. मग आता हे सर्व डिटेल मध्ये काही सांगत नाही. फक्त काय, आता बघा, आता 3 प्रकारचे हे नॉर्मलायझेशन म्हणजे इझी शिफ्ट, मीडियम शिफ्ट आणि हार्ड शिफ्ट. मग मित्रांनो आता बघा, हे नॉर्मलायझेशन नुसार काही मुलांचा स्कोर वाढलेला आहे. प्लस मायनस जवळजवळ काही मुलांचे 20 मार्क वाढलेले आहेत. किती? 20 प्लस वाढलेले आहेत. आणि काही मुलांचे मार्क हे कमी देखील झालेत. 21 मार्क कमी देखील झालेले आहेत. मग नेमकं हे झालं कसं? आता हा 202 स्कोर कसा आला? मग मित्रांनो बघा, आता ज्यांची हार्ड शिफ्ट होती त्यांचं नॉर्मलायझेशन नुसार काय स्कोर, काय त्यांना नॉर्मलायझेशन नंतर काय त्यांचे किती जवळजवळ काही 21 मार्क समजा वाढलेत. ओके. मग आता ज्यांचा हार्डशिप मध्ये समजा मित्रांनो काय 3 विद्यार्थी असतील समजा, ए बी सी. ओके, हार्डशिप मध्ये. ओके, आता समजा याला स्कोर आहे 120 मार्क पडलेत, याला पडलेत 150 आणि याला पडलेत समजा 180. ओके. मग आता नॉर्मलायझेशन काय सगळ्यांना समान न्याय देतं. मग जर समजा या हार्डशिप मध्ये जो ए नावाचा विद्यार्थी आहे, जर याचे 20 मार्क वाढले असतील तर याचे देखील 20 वाढतील आणि याचे देखील 20 वाढतील. मग याचे जर 20 वाढले मित्रांनो तर हा 200 प्लस स्कोर जातो. मग याच्यानुसारच हा स्कोर किती झालेला आहे? 202. आता याचा मग हार्ड शिफ्ट असल्यानं सुद्धा काय, याचा समजा 180 स्कोर आलाय तर याचा काय अभ्यास चांगला होता आणि ह्या विद्यार्थ्याने काय सिली मिस्टेक केलेल्या नाहीयेत. पेपर सोडवताना काय सिली मिस्टेक केलेल्या नाहीयेत. म्हणून हार्ड शिफ्ट असून सुद्धा या विद्यार्थ्याचा स्कोर काय एवढा आलाय आणि नॉर्मलायझेशन नंतर एवढा स्कोर झाला. मग आता हार्ड शिफ्टचा नॉर्मलायझेशन नंतर स्कोर वाढला आणि इझी शिफ्टचा काय झाला मित्रांनो? कमी झाला. कारण यांचं ऑलरेडी इझी शिफ्ट होती ना. मग या विद्यार्थ्यांना ऑलरेडी चांगले मार्क आले होते. म्हणजे काही विद्यार्थी ज्यांचा आधी 170 स्कोर होता सेकंड रिस्पॉन्स शीट नंतर, त्यांचा आता 21 मार्क कमी देखील झालेत काही विद्यार्थ्यांचे. ओके. म्हणून हे नॉर्मलायझेशन मी आधीच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो. ज्यांना 170 स्कोर आहे त्यांनी खूप आनंदात राहू नका
आणि ज्यांचा 150 स्कोर आहे त्यांनी खूप नाराज राहू नका, कारण नॉर्मलायझेशन नंतर सर्व काही बदलणार आहे. ओके, म्हणून आता हे तुम्हाला कळलं असेल की 202 कसे झाले मार्क. समजले मित्रांनो? मग आता ऍक्च्युअल सर आमचा स्कोर एवढा आहे तर आमचं सिलेक्शन होईल का, तर त्याच्यावरती देखील बोलू आपण. आता तुम्हाला हे कळालं असेल नेमका हा स्कोर कसा आला. ओके मित्रांनो, आता पुढे कट ऑफ कशावरून ठरवला जातो. बरेच विद्यार्थी म्हणतात सर कट ऑफ किती लागेल. मग कट ऑफ कशावरून ठरवला जातोय. कट ऑफ हा एकूण जागा, नंतर कॅटेगरी वाईज जागा, ओके, नंतर काठिण्य पातळी पेपरची, नंतर रद्द झालेले प्रश्न म्हणजे फर्स्ट रिस्पॉन्स शीट नुसार सेकंड रिस्पॉन्स शीट मध्ये रद्द झालेले प्रश्न, नंतर नॉर्मलायझेशन. आता नॉर्मलायझेशन जे झालं आणि याच्यात अजून एक घटक सुद्धा ऍड केला जातो, सिली मिस्टेक. काय सिली मिस्टेक, त्याच्यानुसार मित्रांनो सिली मिस्टेकचा देखील इथे काय मित्रांनो ग्राह्य धरलं जातं आणि ह्या सर्व घटकांवरून हा फायनल कट ऑफ तयार केला जातो. मग बरेच मुलं म्हणतायत सर नेमका कट ऑफ किती लागेल. मग हे एक अंदाजित सांगतोय आता, आणि फायनल रिझल्ट कधी येईल ते देखील सांगतो एक अंदाज नुसार. तर मग आता अंदाजित बघायला गेलं मित्रांनो, ज्यांना आता नॉर्मलायझेशन नंतर आता जे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत, ज्यांचा 170 प्लस आहे किंवा प्लस मायनस इकडे तिकडे होऊ शकतो. ओके, अजून सुद्धा काही सांगता येणार नाही. पण सर्व अनालिसिस नुसार विद्यार्थ्यांचे मार्क हे सर्व बघितल्यानंतर मित्रांनो जे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत तर यांचा जो 170 प्लस मायनस थोडंफार, ओबीसी 166 प्लस मायनस, ईडब्ल्यूएस 166 प्लस मायनस, एससी कॅटेगरी 160 प्लस मायनस, एसटी कॅटेगरी 150 प्लस मायनस, ओके, एसबीसी 166 प्लस मायनस, एनटी कॅटेगरी 166 प्लस मायनस, माजी सैनिक 136 प्लस मायनस आणि स्पोर्ट्स 140 प्लस मायनस. तर मित्रांनो याच्यात थोडंफार काहीतरी होईल. ओके, पण हे सर्व अनालिसिस आता मी व्हिडिओ लेट टाकण्याचं एकच आहे की थोडं विद्यार्थ्यांना मार्क कसे आलेले आहेत त्याच्यानुसार हा थोडाफार इकडे तिकडे कट ऑफ हा अंदाजित आहे, याच्यात काही होऊ शकतं. ओके, हा असाच लागेल असं मी म्हणत नाहीये. मग काही निगेटिव्ह कमेंट करतील विद्यार्थी, सर मग हे एवढा कमी लागेल का, एवढा जास्त लागेल का. हे बाबांनो मला देखील माहिती नाहीये, पण विद्यार्थ्यांचा जो स्कोअर आहे त्याच्यानुसार हा एक अंदाजित सांगितलेला आहे. आणि मित्रांनो आतापर्यंत आपण एवढी वाट बघितली तर सांगितलेलंच आहे एवढ्या आठवड्यामध्ये मित्रांनो फायनल रिझल्ट देखील मित्रांनो येणार आहे. काय कट ऑफ किती लागेल, कट ऑफचा एक अंदाजित दिलंय आणि बरेच मुलं म्हणतात फायनल रिझल्ट कधी लागेल. जवळजवळ एवढ्या आठवड्यात देखील अंदाजित हे मित्रांनो फायनल रिझल्ट देखील येऊन जाणार आहे. फक्त ते पेसा अंतर्गत 13 जिल्हे आहे त्यांचा थोडा वेळ लागेल. ओके मित्रांनो, तर एवढी वाट बघितली, अजून थोडं वाट आपल्याला आपलं स्वप्न आहे तर थोडं वाजून वाट बघा. ओके, क्लिअर. तर मग आता कमेंट मध्ये कळवायचं अजून कोणी मार्क टाकलेले नाहीयेत, तुम्हाला किती मार्क आहेत तुम्ही देखील टाकून ठेवा. आणि जर मित्रांनो काही डाऊट असतील तर ते कमेंट मध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि अजून काही असतील डाऊट वगैरे किंवा अजून काही आनंदाची बातमी असेल तर परत आपण या सुहास सर मॅथ्स या युट्यूब चॅनलवरती भेटूया. ज्यांनी सबस्क्राईब केले नसतील, जे नवीन असतील त्यांनी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. आणि आपले टेलिग्राम चॅनल देखील आहे, टेलिग्राम चॅनलवरती काही अपडेट वगैरे किंवा क्वेश्चन्स वगैरे येत असतात, तर टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करून ठेवा. थँक्यू सो मच.